श्री दत्त जयंती उत्सवाची महाप्रसादाने सांगता. जाफराबाद येथील आदर्श नगरमधील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र येथे मागील 30 वर्षापासून श्री दत्त जयंती उत्सव सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यातून आनंदाच्या उत्साहपूर्ण वातावरण, आध्यात्मिक, धार्मिक विविध कार्यक्रमांसह साजरा करण्यात येतो. जाफराबाद शहरात विविध ठिकाणी दत्त जयंती साजरी करण्यात येते. सरदार सिंग ठाकूर यांच्या मळ्यातील श्री दत्त देवस्थान, श्री नवनाथ संस्थान, श्री कानिफनाथ संस्थान खापरखेडा, टेंभुर्णी दत्त मंदिर खासगाव आणि आदर्शनगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे दत्त जयंती सप्ताहानिमित्त जाफराबाद येथील स्वामी समर्थ केंद्रात भजन, कीर्तन, गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी समर्थ पारायण महिला, पुरुष सेवेकरी पठण करतात. दत्त जयंतीच्या दिवशी सुंदर रांगोळी रेखाटली, फुले पाकळ्यांनी परिसरात सजावट केली जाते. पालखी सोहळा, दत्तात्रय जन्मोत्सव, महाआरती करून महाप्रसाद वाटप करून सप्ताहाची सांगता करण्यात आली. जाफराबाद शहरातील दत्त जयंती सोहळ्यात हभ वैजयंती सिन्नरकर, नवनाथ संस्थानचे मठाधिपती भास्कर महाराज देशपांडे, कानिफनाथ संस्थानचे मठाधिपती अनंता महाराज देशपांडे, दत्त मंदिराचे सुनील मुळे, गणेश राजपूत, गणेश विभूते, श्री स्वामी समर्थ केंद्राचे दिनकर भवर, मधुकर पडघन, प्राचार्य कैलास पाटील, संतोष भोपळे सर, श्याम भाग्यवंत, चेतन बायस, ॲडव्होकेट विभा काष्टे, हे भप बोटुळे गुरुजी, प्रभाकर भवर, विनोद ढाकीफळे, सुरेश गवळी, सुधीर पाटील, संजय लहाने, संजय गौतम, श्यामप्रसाद मिश्रा, महादू सोरमारे, संजय मुंगीकर, फोलाने सर, गोपाळ धवलिया, सुधाकर वैद्य यांच्यासह महिला, पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माता होती हे नारद मुनींना कळलेलं होतं, आधीच माहिती होतं, पण त्यांच्या परीक्षेत सुद्धा अनुसूया माता पास झाली होती आणि ते तिथून निघाले. आता ही बातमी त्यांना अनेक ठिकाणी द्यायची होती, कारण मी मला सांगितलं कळ लावणारे नारद, आणि मग आता तर त्यांच्या हातातच कोळतं आलं होतं. त्यामुळे त्यांनी काय आता जायचं आणि सांगायचं, पण कोणाला सांगायचं, कोणाला जाऊन सांगायचं? त्यांना ज्यांना सांगायचं तर त्यांना न सांगता ते दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते. कुठे? प्रभात समयी उदयास येत असे भानू जैसा, प्रभात समयी उदयास येत असे भानू जैसा, नारद कैलासी शिव पार्वती सदनास येत असे तैसा. कुठे गेले ते? पहिल्यांदा कैलासात गेले, शिव पार्वतीच्या सदनास गेले. का? तर आता त्यांना खरं पार्वतीला सांगायचं होतं की अनुसूया माता ही पतिव्रत आहे सगळ्यात, पण आता डायरेक्ट सांगायचं नाही, डायरेक्ट इन डायरेक्ट. तेव्हापासून आहे डायरेक्ट इन डायरेक्ट. आता मुलांना करावं लागतं डायरेक्ट इन डायरेक्ट, डायरेक्टचं इनडायरेक्ट करा परीक्षेत, इनडायरेक्टचं डायरेक्ट करा, पण ते तेव्हापासूनच आहे. आणि तसं त्यांनी सांगितलं आणि ते म्हणे, ते आल्या आल्या काय म्हणाले, इथे त्यांनी काय हात मारली असेल नारद मुनींनी? काय मारली सांगा? पार्वतीला कोणची हात मारली असेल? कोणी सांगेल? पार्वतीला आजी म्हटलं, कारण नातू होता नारद आजी पार्वती आणि शंकरांचा, आणि त्यामुळे ते म्हणजे आजी. आणि नेहमी दुधाच्या साईवर, हे दुधापेक्षा दुधाच्या साईवर जास्त प्रेम असतं. आजी सुद्धा धावत धावत बाहेर आली, ए पार्वती आजी, ए पार्वती आजी हाक मारत होते नारद मुनी, आणि पार्वती आजी पण धावत धावत बाहेर आली.